कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात मी संजय आवटे तुमचं स्वागत करतो। 5 राज्यांच्या निवडणुका झाल्या आणि 3 डिसेंबरला त्याचा निकाल लागणार आहे। निकाल काय असेल या विषयीचा उत्सुक्य सगळ्यांनाच आहे आणि आज एक्झिट पोल बाहेर आले आणि त्या एक्झिट पोलच्या अनुषंगाने काय होईल वगैरे अशी सगळी चर्चा सुरू आहे। पण गंमत बघा, म्हणजे मगाशी एका वाहिनीवर बोलताना भाजपचे प्रवक्ते प्रवीण दरेकर माझ्यासोबत होते आणि प्रवीण दरेकर तेलंगणाबद्दल सांगत होते। तेलंगणाबद्दल बोलताना प्रवीण दरेकर असं म्हणाले की तिथे BRS ही भाजपची बी टीम आहे असा प्रचार जो काही काँग्रेसनं केला त्यामुळे काँग्रेसला तिथे थोडासा फायदा होईल आणि भाजपला मात्र फटका बसेल। पण काही झालं तरी BRSला सर्वाधिक जागा मिळतील, BRS सत्तेमध्ये येईल। तिथे रेवंत रेड्डी नावाचे काँग्रेसचे जे नेते आहेत तर तो एक खूप मोठा चेहरा तेलंगणामध्ये आहे आणि त्याचवेळी ते असंही म्हणाले की नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी खूप सभा घेतल्या सगळीकडे आणि त्याचा परिणाम खूप चांगला झाला। गंमत बघा, मी दरेकरांना असं म्हटलं की तुमची ही फार छान गोष्ट आहे की जेव्हा जेव्हा अपयश येतं तेव्हा राहुल गांधींमुळे येतं, जेव्हा काँग्रेसला यश मिळतं तेव्हा मात्र रेवंत रेड्डींमुळे मिळतं, तेव्हा भूपेश बघेलांमुळे मिळतं वगैरे वगैरे। मुद्दाम सांगितलं पाहिजे, म्हणजे मला आठवतं की मी स्वतः त्यावेळी तिथे गेलो होतो। भारत जोडो यात्रा जेव्हा निघाली आणि हैदराबादच्या त्या परिसरामध्ये, हैदराबाद शहरामध्ये नाही पण हैदराबादच्या परिसरामध्ये त्या यात्रेचं जेव्हा मी पाहिलं तेव्हा इतका प्रचंड प्रतिसाद होता आणि मला असं वाटतं की त्या यात्रेनंतर खरं म्हणजे तेलंगणाचं पूर्णपणे चित्र आमूलाग्र बदलून गेलं। जिथे हैदराबादच्या महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपला फार चांगलं यश मिळालेलं होतं, त्याच तेलंगणामध्ये प्रत्यक्षात मात्र काँग्रेस, राहुल गांधी यांच्याभोवती एक अतिशय लोक आकृष्ट झाले, काँग्रेसला चांगला पाठिंबा मिळू लागला आणि त्याच्यानंतर मग हळूहळू बराच बदल होत गेला। कर्नाटकमध्ये काँग्रेसनं यश मिळवलं, सत्ता मिळवली आणि त्याच्यानंतर आता तेलंगणामध्ये असं चित्र आहे की BRSचा पराभव करून काँग्रेस सत्तेमध्ये येऊ शकतं। तेलंगणा हे राज्य सगळ्यात छोटं आहे, फार छोटं आहे, पण तरीसुद्धा मी तेलंगणाचा विचार करतो आहे प्रामुख्याने। याचं कारण तेलंगणा हे केवळ तेलंगणा नाही आहे। तेलंगणामध्ये जर काँग्रेस विजयी झालं तर मुळामध्ये BRSची एवढी मोठी सत्ता, म्हणजे आत्ता 2 वेळा सलगपणे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आहेत आणि तिसऱ्यांदा ते सत्ता मिळवतील अशी चर्चा सुरुवातीला सुरू होती। दक्षिण भारतामध्ये खरं म्हणजे सलग 3 वेळा सत्ता मिळवणं हे MG रामचंद्रन यांच्यानंतर फारसं कोणाला जमलेलं नाही आहे। पण असं असतानासुद्धा BRSचा पराभव होईल असं एकूण चित्र आहे। त्यामध्ये कारणं बरीच आहेत। खरं तर BRSचं साम्राज्य इतकं मोठं एम्पायर आहे BRSचं की BRSनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये येऊन निवडणूक लढवणं, म्हणजे अगदी BRSनं ग्रामपंचायत निवडणूक महाराष्ट्रामध्ये लढवली हे आपण लक्षात घेतलं पाहिजे आणि ग्रामपंचायत निवडणुकासुद्धा बऱ्याच ठिकाणी BRSनं जिंकल्या आणि BRS आत्ता महाराष्ट्रामध्ये येणार, अनेक ठिकाणी येणार, असा साम्राज्य विस्तार करणार अशी सगळी चर्चा सुरू झालेली असताना BRSला तेलंगणामध्येच या प्रकारचं आव्हान उभं राहणं हे फार महत्त्वाचं पण आहे। त्याला कारणं बरीच आहेत। एक म्हणजे खरोखरच राहुल गांधींची पदयात्रा, त्यामुळे काँग्रेसच्या बाजूनं बऱ्यापैकी जनमत आलं, हा एक भाग आहेच। दुसरा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे BRSकडे एवढे पैसे आले कुठून आणि BRSचं एकूण BRS हा भ्रष्ट पक्ष आहे अशा प्रकारचा आरोप केला जाणं आणि तो अगदी ग्राउंड तळागाळामध्ये म्हणजे त्या सगळ्या स्तरांवर केला जाणं याला फार महत्त्व होतं आणि त्यामुळे तोही मुद्दा जो आहे तो या निवडणुकीमध्ये बराच चालला हे लक्षात घेतलं पाहिजे। तिसरं असं की खरोखरच BRS आणि MIM ही भाजपचीच बी टीम आहे आणि मतांच्या विभाजनासाठी भाजप यांचा वापर करतं असा जो मुद्दा आहे तोही मुद्दा राहुल गांधींनी मांडला आणि त्याही मुद्द्याला बऱ्यापैकी लोकांना तो मुद्दा अपील झाला असं दिसतं आहे। याचं कारण असं आहे की मुळामध्ये एक लक्षात घेतलं पाहिजे की खरं म्हणजे BRS जेव्हा येतं आहे महाराष्ट्रामध्ये आणि प्रामुख्याने शेतकऱ्यांची मतं BRSला मिळतील असं वाटतं आहे, याच्यामध्ये स्वाभाविकपणे सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा कुठला असेल तर तो मुद्दा असा आहे की मग त्याच्यामध्ये विरोधी पक्षांची मतांचं विभाजन करणं असा डाव भाजपचा असू शकतो, त्यामुळे BRSला महत्त्व आहे। MIM उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक लढवतं, बिहारमध्ये निवडणूक लढवतं, पण ज्या तेलंगणातला हा पक्ष आहे, ज्या हैदराबादमध्ये स्वतः ओवेसी असतात तिथे मात्र सगळ्या जागा ते कधीच लढवत नाहीत, अगदी मोजक्या जागा लढवतात। याचं कारण काय? असे अनेक मुद्दे आहेत, पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा की जर खरंच तेलंगणामध्ये या प्रकारचं यश मिळालं काँग्रेसला तर चित्र फार बदलेल। याचं कारण असं आहे की आता बघा, म्हणजे कर्नाटकमध्ये काँग्रेसनं यश मिळवलं, तेलंगणामध्ये यश मिळवलं, तेलंगणा ज्या आंध्र प्रदेशमधून फुटून वेगळा झाला ते आंध्र प्रदेशमध्ये सुद्धा हे लोण पोचू शकतं आणि आंध्र प्रदेशच्या निवडणुकीमध्ये जर असंच यश मिळालं, तामिळनाडू आहे, अशा सगळ्या दक्षिण भारतातल्या राज्यांमध्ये काँग्रेसला सत्ता मिळाली, काँग्रेसला या प्रकारची वोट बँक मिळाली तर देशाच्या राजकारणाचं चित्र आमूलाग्र बदलू शकतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे।
याचं कारण असं आहे की आता उत्तर भारत विरुद्ध दक्षिण भारत अशा प्रकारचं ध्रुवीकरण एका अर्थानं तयार झालेलं आहे. उत्तर भारत आणि त्यातही प्रामुख्याने काऊ बेल्ट गायपट्टा जो आहे तिथे प्रामुख्यानं भारतीय जनता पक्षाचा बऱ्यापैकी बोलबाला आहे. तिथे भारतीय जनता पक्षाचा ध्रुवीकरणाचा अजेंडा चालतो. तिथे धर्माचा मुद्दा बऱ्यापैकी चालतो, हिंदुत्वाचा मुद्दा बऱ्यापैकी चालतो. दक्षिण भारतामध्ये मात्र या सगळ्या मुद्द्यांपेक्षा फार वेगळेच मुद्दे असतात. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये हे मुद्दे चालत नाहीत. त्यामुळे दक्षिण भारतामध्ये भाजपला जवळपास कुठेच अस्तित्व पण नाही. कर्नाटकचा थोडासा अपवाद वगळला तर भाजपला दक्षिण भारत जिंकता येत नाही. उत्तर भारत मात्र आपला आहे. पण भाजपला ही खात्री आहे की उत्तर भारत आपला आहे, दक्षिण भारतात आपण नाही आहे. पण दक्षिण भारतामध्ये काँग्रेस पण नाही, वेगवेगळे प्रादेशिक पक्ष आहेत. ही एका अर्थानं भाजपसाठी अनुकूल गोष्ट होती की काँग्रेस पण नाही आहे. पण जर आता काँग्रेस दक्षिण भारतामध्ये बऱ्यापैकी या झपाट्यानं चाललेली आहे, अशा झपाट्यानं काँग्रेस जिंकू लागली तर मात्र निश्चितपणे काँग्रेसला फायदा तर होईलच. पण दक्षिण भारताची पूर्णपणे कुमक जर मिळाली तर काँग्रेसला त्या अर्थानं बरीच पुढची मजलसुद्धा गाठता येईल हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि म्हणून तेलंगणाची निवडणूक मी सुरुवातीला घेतली. तेलंगणामध्ये BRS जाऊन काँग्रेस सत्तेमध्ये आली समजा तर एवढा मोठा फरक पडू शकतो. बरं, बाकीच्या निवडणुका ज्या आहेत 5 राज्यांपैकी त्यामध्ये छत्तीसगड आहे. छत्तीसगडमध्ये काही झालं तरी छत्तीसगडमध्ये काँग्रेसची सत्ता येणार याच्यामध्ये काही शंका नाही आहे. सगळे एक्झिट पोल जे आहेत ते त्याच प्रकारचं सांगतायत की सत्ता काँग्रेसची येणार आहे. छत्तीसगड हे छोटं राज्य त्या अर्थानं 90 जागा आहेत फक्त. पण एक लक्षात घेतलं पाहिजे, छत्तीसगडमध्ये भूपेश बघेल यांच्यासारखा अत्यंत तगडा अशा प्रकारचा मुख्यमंत्री आहे, काँग्रेसकडे चेहरा आहे, त्यांनी काम केलेलं आहे. मला आठवतं की साधारणपणे 3 वर्षांपूर्वी एक पुरस्कार मला मिळाला भूपेश बघेलांच्या हस्ते. तर भूपेश बघेलांशी मी बोलत होतो तेव्हा ते मला असं म्हणाले बोलता बोलता की शेतकऱ्यांसाठी, आदिवासींसाठी, कारण तिथे आदिवासी मतदारसंघ खूप आहेत, 28 मतदारसंघ आदिवासी आहेत तिथले, त्यामुळे आदिवासींसाठी वगैरे आम्ही ज्या योजना केल्या त्याचा फायदा होतोच आहे. त्यांना असं विचारलं की पण केंद्राकडून जर समजा काही त्रास झाला तर तेव्हा ते असं म्हणाले की केंद्राने जर मला त्रास दिला तर उलट पक्षी माझी लोकप्रियता आणखी वाढेल. आता ज्या प्रकारे भूपेश बघेलांच्या विरोधामध्ये केंद्रीय यंत्रणांचा वापर सुरू झाला त्यानंतर तेच झालं की त्यांच्याबद्दल की सहानुभूती तयार झाली आणि एकूण भूपेश बघेलांच्या विरोधामध्ये छत्तीसगडमध्ये कोणी नेताच नाही अशी अवस्था आहे. म्हणजे रमण सिंग हे खरं म्हणजे भाजपचे मुख्यमंत्री होते, पण रमण सिंग यांच्याकडे भाजपनं दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे त्या अर्थानं चेहराच नाही आहे छत्तीसगडमध्ये भाजपकडे आणि काँग्रेसकडे मात्र भूपेश बघेल यांच्यासारखा दमदार चेहरा आहे. त्यामुळे जर छत्तीसगडमध्ये भाजपला पराभवाला तोंड द्यावं लागलं पुन्हा एकदा आणि भूपेश बघेल पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले, त्यांना यश मिळालं तर अगदी आश्चर्य वाटू नये. किंबहुना तसं होणारच आहे. मला असं वाटतं की एक्झिट पोलमध्ये अगदी खात्रीचा निकाल कुठला असेल तर तो छत्तीसगडचा आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेस पुन्हा येईल असं दिसतं आहे. त्यामुळे ह्या 2 राज्यांमध्ये छत्तीसगड आणि तेलंगणा या 2 राज्यांमध्ये काँग्रेसची सत्ता येणं शक्य आहे किंवा ते दिसतं आहे. त्यामध्ये छत्तीसगडमध्ये पुन्हा येणं हा एक भाग आहे आणि तेलंगणामध्ये की जे तशा अर्थानं काल परवापर्यंत आवाक्यातही नव्हतं त्या तेलंगणामध्ये गेल्या 1-2 वर्षामध्ये ज्या प्रकारे वातावरण बदललं, राहुल गांधींच्या सभा, प्रियंका गांधींच्या सभा, त्यांनी वातावरण बदललं. मी मगाशी उल्लेख केला राहुल गांधींची पदयात्रा आणि त्याच्यानंतर मग रेवंत रेड्डींसारखा चेहरा वगैरे बाकी सगळ्या गोष्टी. पण ह्या 2 ठिकाणी काँग्रेस सत्तेमध्ये येईल असं साधारणपणे दिसतं आहे. तिसरा जो मुद्दा आहे तो आहे राजस्थान. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत हे मुख्यमंत्री आहेत. खरं म्हणजे राजस्थानमध्ये एक रिवाज आहे की सत्ता दर 5 वर्षांनी बदलते, पुन्हा सत्तेमध्ये कोणी येत नाही, कोणी रिपीट करत नाही. हे गेली 25 वर्ष आपण बघतो आहोत. यावर्षीसुद्धा यंदासुद्धा असं होईल असं म्हटलं जातं आणि त्यामुळे अशोक गेहलोत काँग्रेस एकी सत्ता जाईल आणि भाजप पुन्हा येईल असं म्हटलं जातं. तिथे भाजपनं प्रामुख्यानं ध्रुवीकरणाचा प्रयत्न मोठ्या प्रमाणात केलेला आहे. त्या प्रयत्नाला किती यश येते वगैरे तो मुद्दा वेगळा. सचिन पायलट विरुद्ध अशोक गेहलोत यांचं जे काही वितुष्ट आहे त्या वितुष्टाच्या अनुषंगानं सुद्धा बरंच बोललं गेलं. त्याचा काँग्रेसला फटका बसला, काँग्रेसला त्याची किंमत चुकवावी लागली, नुकसान झालं काँग्रेसचं. गुजर समाज जो आहे तो दुखावला कारण सचिन पायलट मुख्यमंत्री होतील अशी अपेक्षा होती. अशा अनेक गोष्टी आहेत. पण तरीसुद्धा मला असं दिसतं आहे की राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्या अनुषंगानं बऱ्याच टीका टिप्पणी झालेल्या आहेत. त्यांच्या विरोधामध्ये झालेले आरोप काय काय आहेत, त्या आरोपांमध्ये तथ्य, त्याचा एक परिणाम, हा सगळा मुद्दा अगदी रास्त आहे. पण तरीसुद्धा राजस्थानमध्ये अशोक गेहलोत यांच्याविषयी लोकांचं मत चांगलं आहे. काँग्रेसविषयी अँटी इन्कम्बन्सी अजिबातच दिसत नाही आहे. त्यामुळे राजस्थानमध्ये सुद्धा काँग्रेस सत्तेमध्ये येण्याची शक्यता दाट आहे. एक शक्यता अशी आहे की ती निवडणूक अगदी अटीतटीची असेल, टक्कर असेल काट्याची वगैरे, हे सगळं ठीक आहे. पण याच्यामध्ये भाजपच जिंकेल असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही. जे सगळे एक्झिट पोल आहेत त्या एक्झिट पोलचा सरासरी काढली म्हणजे 2 एक्झिट पोल असं म्हणत आहेत की भाजप येईल, 2 एक्झिट पोल म्हणत आहेत की काँग्रेस येईल.
पण सरासरी काढली तर एकूण काँग्रेसच्या जागा जास्त दिसत आहेत आणि त्यामुळे राजस्थानमध्ये काँग्रेसची सत्ता आली तर आश्चर्य वाटू नये. अशोक गेहलोत, सचिन पायलट असे चेहरे काँग्रेसकडे आहेत. भाजपची तीच पंचायत झालेली आहे जी त्यांनी छत्तीसगडमध्ये केली. डॉक्टर रमण सिंग हे फार महत्त्वाचं नाव होतं, ते कुठे दिसतच नाही आत्ता निवडणुकीच्या रिंगणामध्ये, त्याचा चेहरा दिसत नाही आहे. तेच घडतं आहे राजस्थानमध्ये. वसुंधरा राजे दिसत नाही आहेत, कारण तो संघर्ष भाजपमधला अंतर्गत संघर्ष हा संघर्ष मोठा आहे. या सगळ्याचा परिणाम म्हणून जर काँग्रेसला यश मिळालं, काँग्रेस पुन्हा सत्तेमध्ये आली, तिथे पुन्हा मुख्यमंत्री कोण होणार हा मुद्दा आहेच. पण मला असं वाटतं की काँग्रेस पुन्हा सत्तेमध्ये आली तर अशोक गेहलोतच कदाचित पुन्हा मुख्यमंत्री होतील, कारण साधारणपणे सर्वाधिक आमदार हे अशोक गेहलोतांच्या सोबतच आहेत. पण मग त्या केसमध्ये सचिन पायलटांना खरंच सोबत घेऊन भाजप काही वेगळी खेळी खेळेल का हा पण एक प्रश्न आहे. अनेक गोष्टी आहेत. पण राजस्थानमध्ये आत्ता चित्र असं दिसतं आहे की काँग्रेसला अप्पर हँड आहे. मध्य प्रदेशमध्ये मात्र चित्र मला थोडंसं वेगळं वाटतं आहे. म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मी स्वतः काही काळ राहिलो आहे आणि मला असं दिसतं आहे मध्य प्रदेशमध्ये की खरं तर तशा अर्थानं अँटी इन्कम्बन्सी असेल अशी अपेक्षा होती, पण अँटी इन्कम्बन्सी दिसत नाही आहे. शिवराज सिंग चौहान सरकारच्या विरोधामध्ये तसं काही फार अँटी इन्कम्बन्सी नाही आहे. दुसरं असं की ज्या प्रकारे ऑपरेशन लोटस झालं, काँग्रेसचं सरकार आलं आणि 2018मध्ये काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या, 5च जागा जास्त होत्या, 114 जागा, भाजपला 109 जागा, सरकार आलं काँग्रेसचं. आणि त्यानंतर मग ज्योतिरादित्य शिंदे यांनी राजीनामा दिला, काही आमदारांना सोबत घेतलं आणि त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. भाजपचं सरकार स्थापन झालं. साधारणपणे असंतोष निर्माण होईल अशी अपेक्षा होती, संतापाची भावना असेल अशी अपेक्षा होती. पण प्रत्यक्षात मात्र तसं काही फार दिसलं नाही, कारण 2020मध्ये ज्या पोटनिवडणुका झाल्या त्या पोटनिवडणुकांमध्ये उलटपक्षी भाजपला चांगलं यश मिळालं. याचा अर्थ असा की लोकांच्यामध्ये ती नाराजी नव्हती. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र दोन्हीकडे सरकार काँग्रेसचं किंवा महाविकास आघाडीचं इकडे होतं, सरकार काँग्रेसचं होतं. दोन्हीकडे भाजपनं ऑपरेशन लोटस केलं आणि दोन्हीकडे शिंदेच फुटून निघाले. आपल्याकडे एकनाथ शिंदे, तिकडे ज्योतिरादित्य शिंदे. पण एक गंमत अशी आहे त्याच्यामध्ये, मध्य प्रदेशमध्ये जेव्हा 2018च्या निवडणुकीमध्ये सर्वाधिक जागा काँग्रेसला मिळाल्या, 5 का असेना, पण भाजपपेक्षाही सर्वाधिक जागा मिळाल्या, जास्त जागा मिळाल्या, तेव्हा जे सर्वे झाले, रिपोर्ट आले, पोस्ट पोल, त्यामध्ये एक मुद्दा असा होता की ज्योतिरादित्य शिंदे यांचा मुद्दा त्यामध्ये फार महत्त्वाचा होता. लोकांना असं विचारलं गेलं की तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून कोणाला पाहायला आवडेल, तर ज्योतिरादित्य शिंदे. म्हणजे एकूणच काँग्रेसला मिळालेल्या यशामध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांचा वाटा फार मोठा होता. प्रत्यक्षात मात्र ज्योतिरादित्य मुख्यमंत्री झाले नाहीत. त्याचा काही फटका बसला का? नंतर कमलनाथ मुख्यमंत्री झाले, ते लोकांना आवडलं का? असे अनेक प्रश्न आहेत. पण आत्ता असं दिसतं की आत्ता काँग्रेसबद्दल फार तशी चांगली भावना आहे किंवा जनमत काँग्रेसच्या बाजूनं आहेत मध्य प्रदेशमध्ये असं वाटत नाही. एकतर काँग्रेसकडे तसे चेहरे नाही आहेत. भाजपची अवस्था अशी आहे की भाजपला शिवराज सिंग पुन्हा मुख्यमंत्री होतील का हे माहिती नाही आहे. मी उलटपक्षी तिथे पटेल, तोमर वगैरे असे बरेच नेते आहेत की जे मुख्यमंत्री पदासाठी उत्सुक आहेत. भाजपनं सुद्धा मुख्यमंत्री पदाचा चेहरा खरं म्हणजे कुठे जाहीर केलेला नाही आहे, कुठल्याच राज्यामध्ये. पण असं जरी असलं, फक्त तेलंगणाचा अपवाद, कुठल्याच राज्यामध्ये बाकी जाहीर केलेलं नाही आहे. मध्य प्रदेशमध्ये सुद्धा नाही जाहीर केला. पण एकूण असं दिसतं आहे की मध्य प्रदेशमध्ये शिवराज सिंग चौहान यांनी खूप सभा घेतल्या. म्हणजे सर्वाधिक सभा निवडणुकीच्या सगळ्या पक्षांचा विचार करता सर्वाधिक सभा कोणी घेतल्या असतील तर ते शिवराज सिंगांनी आणि त्याच्यानंतर ज्योतिरादित्य. त्यामुळे त्यांनी बऱ्यापैकी पिंजून काढलं आहे. हे लक्षात घेतलं पाहिजे. तिथेसुद्धा 47 आदिवासी मतदारसंघ आहेत आणि 35 राखीव मतदारसंघ आहेत. तर हे दोन्ही मतदारसंघ फार महत्त्वाचे आहेत. तिथे कोणाचं चालणार हा मुद्दा आहे. इंदोर उज्जैन हा जो बेल्ट आहे तो महत्त्वाचा आहे. विंध्य हा सगळा भाग, या सगळ्याचा विचार केला तर मागच्या वेळी जिथे काँग्रेसची अवस्था बरी होती तिथे आता काँग्रेसची अवस्था बऱ्यापैकी जरा वाईट दिसते आहे. या सगळ्याचा परिणाम कितपत होईल आणि काँग्रेसकडे, मी म्हटल्याप्रमाणे काँग्रेसकडे ज्या प्रकारे छत्तीसगडमध्ये चेहरा आहे तसा चेहरा मध्य प्रदेशमध्ये नाही. मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधींच्या, प्रियंका गांधींच्या सभा झाल्या, पण ज्या प्रकारे तेलंगणामध्ये जो एक प्रतिसाद होता तसं चित्र मध्य प्रदेशमध्ये होतं असं काही वाटत नाही. या सगळ्याचा विचार करता असं दिसतं आहे एकूण की साधारणपणे मध्य प्रदेशमध्ये भाजपची सत्ता येऊ शकते. तरीही एक्झिट पोलचा विचार केला तर एक्झिट पोलमध्ये सर्वाधिक जागा, सरासरी सर्वाधिक जागा ह्या काँग्रेसलाच दाखवलेल्या आहेत. पण तरीसुद्धा मला स्वतःला असं वाटतं की मध्य प्रदेशमध्ये मात्र भाजपची सत्ता येईल. मिझोराम हे छोटं राज्य आहे,
मिझोराममध्ये MNF हा स्थानिक पक्ष आहे. MNF आणि भाजप यांचं बिनसलं, कारण मणिपूरच्या संघर्षानंतर त्याचे पडसाद मिझोराममध्ये उमटले. अशा अनेक गोष्टी आहेत. तिथे ख्रिश्चन 87% आहेत. पण एवढं सगळं जरी असलं तर तिथे MNF पुन्हा येईल असं चित्र आहे आणि तिथे बाकी काही फार मोठा बदल होईल असं काही वाटत नाही. या 5 राज्यांचा विचार केला तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे मुळामध्ये तेलंगणा आणि छत्तीसगड या 2 ठिकाणी काँग्रेस येणं हे महत्त्वाचं आहे. तेलंगणात काँग्रेस येणं हे जास्त महत्त्वाचं आहे. बरं, गंमत अशी आहे की समजा त्रिशंकू विधानसभा झाली, BRSला काही जागा कमी पडल्या आणि जर भाजप आणि MIM यांनी पाठिंबा दिला BRSला तर आणखी पंचायत होईल. म्हणजे एक वेळ काँग्रेसची सत्ता आली तरी कदाचित भाजपच्या सोयीचं आहे. पण BRS आणि MIM आणि भाजप या तिघांचं सरकार स्थापन झालं, BRSला MIM आणि भाजप यांनी पाठिंबा दिला तर मात्र गडबड होईल. कारण जो आरोप राहुल गांधींनी केला की BRS आणि MIM ही भाजपचीच बी टीम आहे, त्याला त्यामुळे पुष्टी मिळेल. त्यामुळे तेही अनेक अर्थांनी गैरसोयीचं आहे. काय होईल तिथे माहिती नाही. पण एकूण तेलंगणामध्ये काँग्रेसचं वर्चस्व दिसतं आहे. सत्ता येऊ शकते असं दिसतं आहे. राजस्थानमध्ये पुन्हा सत्ता येऊ शकते. मध्य प्रदेशमध्ये कठीण आहे. पण एकूण विचार केला तर काँग्रेससाठी ही एकूण फारच चांगली स्थिती काँग्रेसची आहे असं दिसतं आहे. खरं म्हणजे गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसमुक्त भारताच्या दिशेनं बराच प्रवास झाला आपला आणि काँग्रेसला लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेतेपदसुद्धा मिळालं नाही 2 निवडणुकांमध्ये. म्हणजे लोकसभेमध्ये विरोधी पक्षनेताच नाही अशी अवस्था आहे. काँग्रेसचं ते म्हणजे काँग्रेस हा सत्ताधारी पक्ष, पण तो आता मुख्य विरोधी पक्षसुद्धा उरू नये. लोकसभेमधल्या विरोधी पक्षनेते पदासाठी जेवढ्या जागा आवश्यक असतात तेवढ्याही मिळू नयेत अशी बिकट अवस्था काँग्रेसची भाजपनं करून टाकली. बाकी सगळ्या अनेक गोष्टी झाल्या. पण तरीसुद्धा विचार करता तरीसुद्धा काँग्रेसला या प्रकारचं यश मिळणं हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लक्षात घेतलं पाहिजे. कारण ते तेवढं सोपं नाही आहे. म्हणजे ते तेवढं कमी महत्त्वाचं पण नाही आहे. लोकसभा निवडणुका 2024मध्ये आता साधारणपणे मार्चमध्ये घोषणा होईल. त्यापूर्वीचा हा निकाल आहे. 5 राज्यांच्या निवडणुका आहेत. 5ही राज्य, विशेषतः त्यातली 3-4 राज्य तर फारच महत्त्वाची आहेत. आणि हा सगळा विचार केला तर काँग्रेसला या प्रकारचं यश मिळणं, एक तर आपण बघितलं आहे की मुळात भाजपकडून एक राज्य चाललेलं आहे. आणि आता अशी अवस्था आहे की जवळपास भाजपची सत्ता ही फक्त 28% राज्यांवर आत्ता आहे. फार तर 28 ते 30% आपण म्हणूया. 70% राज्य ही भाजपच्या विरोधामध्ये आहेत. भारताचा पूर्ण नकाशा आपण जर पाहिला तर 70% राज्य ही भाजपच्या विरोधामध्ये आहेत. अशी जर अवस्था असेल तर लोकसभा निवडणुकीमध्ये काय होणार? अर्थात हे खरं आहे की लोकसभा निवडणुकीचं नॅरेटिव्ह वेगळं असतं. मुळात लोकसभा निवडणुकीला अध्यक्षीय निवडणुकीमध्ये रूपांतरित करण्यामध्ये भाजपला बऱ्यापैकी यश आलेलं आहे. संसदीय लोकशाहीचं रूपांतरच अध्यक्षीय लोकशाहीमध्ये व्हावं अशा प्रकारची व्यूहरचना भाजपची आहे. त्यामुळे लोकसभेची निवडणूक ही मोदी विरुद्ध अन्य अशी असते. आणि अद्यापही नरेंद्र मोदींची लोकप्रियता संपली आहे, ओसरली आहे असं मानण्याचं कारण नाही. अद्यापही नरेंद्र मोदींच्या तोडीचा अन्य कोणी पंतप्रधानपदासाठी पात्र आहे असं लोकांना वाटतं हमखास. असं काही म्हणता येईल असं नाही. हे सगळं खरं आहे. आणि त्यामुळे कदाचित लोकसभेचा निकाल अगदी असाच लागेल असं नाही आहे. पण एक लक्षात घेतलं पाहिजे की भाजपनं या सगळ्या ठिकाणी मोदींचा चेहरा बऱ्यापैकी प्रोजेक्ट केलेला होता. म्हणजे राज्यामधले चेहरे नव्हतेच, प्रामुख्याने मोदींचा चेहरा होता. तर मोदींचा चेहरा असतानासुद्धा राज्यातल्या निवडणुकांमध्ये अपयश आलं भाजपला, तर मग मोदींच्या चेहऱ्याच्या अनुषंगानं सुद्धा वेगळा विचार करावा लागणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीची एका अर्थानं रंगीत तालीम म्हणून या निवडणुकीकडे पाहायला हरकत नाही. आणि तसं पाहायचं असेल तर मात्र काँग्रेससाठी हे फारच काँग्रेसचं बळ वाढवणारं आहे. काँग्रेससाठी हा निकाल आश्वासक आहे की जी काँग्रेस संपली आणि काँग्रेसला काही करता येणं शक्य नाही असं वाटत होतं, ते काँग्रेसने मिळालेलं हे यश हे काँग्रेससाठी त्यांची ऊर्जा वाढवणारं तर आहेच. पण राहुल गांधी नावाचा चेहरा हा चालू शकत नाही असा जो एक प्रवाद होता, तर राहुल गांधीसुद्धा चालू शकतात. राहुल गांधी विजय मिळवून देऊ शकतात. हे कर्नाटकनं सिद्ध केलं होतं. हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा काँग्रेसनं यश मिळवलं होतं. आता तेलंगणामध्ये जर या प्रकारे यश मिळवलं काँग्रेसनं तर पुन्हा एकदा राहुल गांधींच्या त्या अर्थानं याच्यावर शिक्कामोर्तब होईल. मुळात राहुल गांधी हे केरळच्या वायनाडमधून खासदार झाले, त्यामुळे ते केरळ, कर्नाटक जिंकलं, आता ते तेलंगणा जिंकू शकतात. हा सगळा विचार केला तर दक्षिण भारतानं जर राहुल गांधींना या प्रकारे स्वीकारलं तर फार वेगळ्या प्रकारचं राजकारण आकाराला येऊ शकतं. दक्षिण भारतामध्ये राहुल गांधींचं महत्त्व या प्रकारे वाढलं
तर दक्षिण भारत विरुद्ध उत्तर भारत अशा प्रकारचा सुद्धा सामना होऊ शकतो आणि त्यामध्ये दक्षिण भारतसुद्धा कमी महत्त्वाचा नाही आहे. आणि शिवाय उत्तर भारतामध्ये सुद्धा सगळीच राज्य ही काही भाजपसोबत जातील असं काही मानण्याचं कारण नाही. आपण आत्ताही निकाल बघतो आहे की काय प्रकारे चित्र आहे. त्यामुळे मला असं वाटतं की एकूणच आता पूर्णपणे दक्षिण भारत हा काँग्रेसकडे एका अर्थानं एकवटला. उत्तर भारतामधली सुद्धा काही राज्य, काऊ बेल्टमधली सुद्धा काही राज्य काँग्रेसकडे येऊ शकली. त्याशिवाय बाकीची जी राज्य आहेत महाराष्ट्रासारखी ती उद्या काँग्रेसकडे आली. असा सगळा जर विचार केला तर लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला काँग्रेस फार शक्तीनिशी आव्हान देऊ शकतं याच्यामध्ये काही शंका नाही आहे. या 5 राज्यांच्या निवडणुकांच्या निमित्तानं एक लक्षात आलं की विरोधकांची आघाडी होऊ नये, मतांचं विभाजन व्हावं असा प्रयत्न भाजपचा दिसतो आहे. तो लोकसभा निवडणुकीमध्ये ठळकपणे दिसेल. त्यामुळे इंडिया आघाडीमध्ये मतभेद, इंडिया आघाडीमध्ये वितुष्ट, त्यामुळे तिरंगी चौरंगी लढत, मतांचं विभाजन असं सगळं होणं भाजपला सोयीचं आहे. असे सगळे प्रयत्न होतील. पण तरीसुद्धा एकूण काँग्रेसला बऱ्यापैकी कौल मिळतो आहे. जनमताचा कौल काँग्रेसच्या बाजूने दिसतो आहे आणि काँग्रेस हा संपत चाललेला पक्ष असं जे काही होत होतं, चर्चा होत होती, त्याला छेद देणाऱ्या या निवडणुका असणार आहेत. राहुल गांधींचा चेहरा त्या अर्थानं अधोरेखित करणाऱ्या अशा या निवडणुका असणार आहेत हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि मला असं वाटतं की एकूणच या निवडणुकांकडे त्या अर्थानं बघितलं पाहिजे. 3 डिसेंबरला निकाल आहे, तर प्रत्यक्ष काय चित्र असेल ते कळेलच. घोडा मैदान जवळ आहे. पण मला असं वाटलं की निकालापूर्वी एक्झिट पोल पण आलेले आहेत, जरा थोडंसं शेअर करावं तुमच्याशी की काय होऊ शकतं आणि काय काय शक्यता आहेत. एनिवे, पुन्हा भेटूया.